नमस्कार, आपण पाहत आहात MN न्यूज। उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसणारा प्रति युनिट किती रुपये दरवाढ करण्यात येणार आहे, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। राज्यामध्ये सध्या उन्हाळा चालू असून उष्णता वाढायला लागलेली आहे आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त तापमान दररोज वाढत आहे, हे देखील आपण पाहत आहोत। बऱ्याचशा ठिकाणी 35 सेल्सिअस पर्यंत हे तापमान यापेक्षाही जास्त वाढत गेलेले आहे। काही ठिकाणी इतर 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ झालेली आहे। तसेच दिवसेंदिवस हा तापमानाचा पारा वाढत चाललेला असून येथे काही दिवसात तापमान वाढीची आणि उष्णतेच्या मोठ्या लाटेची शक्यता दर्शवली जात आहे। तसेच उन्हाळा जितकं उष्ण असेल तितकाच आपल्या घरामधील फ्रीज, पंखा, AC यासारख्या वस्तूचा वापर आपण वाढवत असतो आणि अशा परिस्थितीमध्येच अदानी वीज कंपनीची वीज सध्या महागलेली असून याचाच फटका जवळपास 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे। मार्च महिन्यापासूनच यावर्षी उन्हाळ्याला सुरुवात झालेली असून मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता अधिक होणार आहे। अशामध्येच वीज दरवाढीच्या बातम्या समोर आलेल्या असून यावर्षी अदानी कंपनी अंतर्गत झालेल्या इंधन खर्चामधील 318 कोटी 38 लाख रुपये वसूल करण्यासाठी ऊर्जा नियम आयोगाकडे वीज दरवाढ करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे। तसेच याबद्दल आयोगाने देखील मान्यता दिलेली असून त्यामुळे ही वीज दरवाढ मे मध्ये ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे। त्याचप्रमाणे आता किती रुपये प्रति युनिट प्रमाणे हे पैसे वाढणार आहे हे देखील आपण जाणून घेऊ। MN न्यूज 24 तासासाठी महादेव नरवटे।